नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवर आपण एक रिव्हिजन सिरीज घेऊन येत आहोत, ज्यामध्ये ज्यावर वारंवार क्वेश्चन विचारते असे आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर शॉर्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आता टॉपिक आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. यांचा जन्म झाला आहे 18 एप्रिल 1858 मध्ये. त्यांचं गाव आहे मुरुड तालुक्यातील शेरवली गाव. आयोगाचा ट्रेंड आहे समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव विचारण्याचा. हे जन्मतारीख लक्षात नाही राहिली तरी चालते, फक्त इयर आणि जन्मगाव लक्षात ठेवणे. शेरवली गाव. त्यांचं पूर्ण नाव काय? धोंडो अण्णासाहेब केशव कर्वे. अण्णासाहेब केशव कर्वे. ठीक आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचं कुठं झालंय? मुरुड येथेच. शिक्षक कोण होते त्यांचे? सोमन गुरुजी. पहिला विवाह कधी झालाय त्यांचा? 1873 मध्ये राधाबाई यांच्याशी. तर दुसरा विवाह झालाय त्यांचा गोदूबाईंशी. त्यांचं नाव नंतर झालंय आनंदीबाई कर्वे. ठीक आहे. नंतर शिक्षणासाठी संघर्ष. 6वीच्या परीक्षेसाठी त्यांनी कुंभारली घाटातून 3 दिवस पायी चालून साताऱ्याला गेले. नंतर पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरीत पूर्ण केले. तेथेच एका मराठी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. मॅट्रिक उत्तीर्ण कधी झाले? 1881 मध्ये. आता त्यांचा शैक्षणिक प्रवास बघूया. त्यांचं BA कंप्लीट झालंय कधी? तर 1884 मध्ये मुंबईतील विल्सन कॉलेजमधून. कधी पूर्ण झालं हे लक्षात नाही ठेवायचं, फक्त कोणतं कॉलेज होतं? विल्सन कॉलेज. मुरुड फंडाची त्यांनी स्थापना केली कधी? 1886 मध्ये. MA पूर्ण केलं 1887 मध्ये. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं 1891 मध्ये. नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली कधी? तर 1891 मध्ये जॉईन केलं. ते कशाचे प्राध्यापक होते? गणिताचे. याच्यासाठी त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांची मदत घेतली. ठीक. नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1892 मध्ये आजीवन सदस्य बनले ते. नंतर स्टुडंट फंड. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत स्थापना झाली स्टुडंट फंडची. त्यामध्ये ते 75 रुपयांपैकी 10 रुपये फंडासाठी देत. आता त्यांचे सामाजिक कार्य व पुनर्विवाह याच्याबद्दल माहिती बघूया. त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. कधी केली? तर 1893 मध्ये. अशीच एक विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी. कधी? 1865 मध्ये. तर 2 मध्ये कन्फ्युजन करायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळी 93 वाली कोणाची आहे? तर महर्षी कर्वेंची आहे. नंतर त्यांनी 1893 मध्ये पुनर्विवाह केला वयाच्या 42व्या वर्षी. कोणाशी? गोदूबाईशी. ठीक आहे. त्या कोण होत्या? तर नरहरपंत जोशी यांच्या बहीण होत्या. त्यांच्या लग्नानंतरचं नवीन नाव काय होतं? तर आनंदीबाई. नंतर त्यांनी 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. कुठे केली? तर पुण्यातील सदाशिव पेठेत. सुरुवात कधी झाली? 1 जानेवारी 1899. ठीक. प्लेगच्या साथीमुळे त्यांनी संस्था पुण्याहून हिंगणे येथे स्थलांतरित केली. तिथे जमिनीचं दान त्यांना कोणी केलं? तर गोविंद गणेश जोशी यांनी. किती एकर जमीन दिली? 6 एकर जमीन दान केली. प्रारंभिक विद्यार्थिनी किती होत्या? 8 मुली. नंतर त्यांनी महिला महाविद्यालयाची स्थापना केली. स्थापना कधी केली? तर 1807 मध्ये हिंगणे येथे. तर हे महिला महाविद्यालय इथे विधवा आणि कुमारींचाही प्रवेश होता, एवढं लक्षात ठेवणे. याची स्थापना हिंगणेमध्ये झाली. नंतर त्यांनी 1910 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना केली. हे काय? तर लोकसेवेसाठी कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. नंतर सामाजिक परिषदेचे 1815 मध्ये जे पुणे येथे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्षपद भूषवले. नंतर भारतातील पहिले महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. कधी? 3 जून 1916 मध्ये. विद्यापीठाचे पहिले नाव काय होते? भारतवर्ष महिला विद्यापीठ. त्याचे पहिले प्राचार्य कोण होते? तर राघव भांडारकर. हे विषय काही एवढे महत्त्वाचे नाही आहेत. नंतर SNDT विद्यापीठ. हे जे सर विठ्ठल ठाकरसी आहेत त्यांनी आपल्या आई श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयाची देणगी दिली होती. म्हणून यांनी विद्यापीठाचे नामांतरण काय केले? श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ, ज्याला आपण आज SNDT म्हणून ओळखतो. याला 1949 मध्ये विद्यापीठाचा अधिकृत दर्जा भेटला. ठीक आहे. आता त्यांचे जागतिक दौरे बघूया. त्यांनी जवळपास जपान, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि आफ्रिका यांचे दौरे केले. आंतरराष्ट्रीय सहभागामध्ये काय? तर जपान व स्वित्झर्लंड येथील शिक्षण परिषदांना त्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. त्यांची महत्त्वाची भेट हे लक्षात ठेवणे. त्यांची महत्त्वाची भेट कोणासोबत झाली होती? अल्बर्ट आइन्स्टाईन. जवळपास त्यांनी हा 13 महिन्याचा दौरा केलेला आहे, हे लक्षात ठेवणे. नंतर त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक संस्था बघूया. त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ येथे स्थापना केली कधी? तर 1836 मध्ये. नंतर समता मंचाची स्थापना केली 1936. हे 1944 मध्ये. त्यांनी मासिक काढले एक मानवी समता म्हणून. मानवी समता मासिक त्यांनी कधी सुरू केलं? तर 1944 मध्ये. ठीक आहे.
जाती निर्मूलन संस्थेची स्थापना कधी केली त्याने, तर 1948 मध्ये, समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी. नंतर समता, सामाजिक विचार व महत्त्वाची भाषणं बघूया. त्यांनी महत्त्वाचं भाषण कधी केलंय, तर 18 एप्रिल 1953 रोजी सामाजिक परिषदेमध्ये. त्यांचे विचार काय होते, तर सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य हे अर्थहीन आहे. जोपर्यंत सामाजिक समता येणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही, हे त्यांचे मत होते. ठीक आहे. नंतर त्यांनी शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना केली. नंतर त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती बघूया. त्यांना एकूण मुले किती होती, तर 4. पहिला मुलगा कोण आहे, तर रघुनाथ धोंडो केशव कर्वे. रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांचं समाज स्वास्थ्य हे जे मासिक आहे, तर हे लक्षात ठेवणे, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यांच्या रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी होत्या इरावती कर्वे. ठीक आहे. गांधीजींकडूनही यांचा गौरव करण्यात आलेला आहे. कधी, तर 18 एप्रिल 1928 मध्ये यंग इंडिया या वृत्तपत्रात. नंतर आचार्य अत्रेंचे उद्गार काय, तर यांच्याबद्दल, अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत. नंतर जनतेने यांना स्वयंप्रेरणेने जनतेने दिली ही पदवी, कोणती, तर महर्षी ही पदवी. आणखी एक महर्षी पदवी कोणाला देण्यात आलेली ही कमेंटमध्ये सांगा. आता बघूया त्यांचं साहित्य. त्यांनी एक आत्मचरित्र लिहिले, कोणतं, आत्मवृत्त नावाचं, म्हणजे लुकिंग बॅक. हे कधी लिहिले, 1936 मध्ये. यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे, तर लक्षात ठेवा. आता बघूया त्यांचा मृत्यू कधी झाला आहे, तर 9 नोव्हेंबर 1962 मध्ये, वयाच्या 105व्या वर्षी. त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे या गावास कर्वेनगर हे नाव देण्यात आले. त्यांचे स्वप्न काय होते, तर प्रत्येक प्रांतात महिला विद्यापीठ स्थापन होईल असे त्यांचे स्वप्न होते. सातारा येथे त्यांनी काय केले, तर बाल मनोहर मंदिर सुरू केले. आता त्यांचा शैक्षणिक संबंध बघूया. त्यांना डिलीट ही पदवी कुठनं भेटली, पुणे विद्यापीठ 1951 मध्ये, बनारस विद्यापीठाकडनं 1952 मध्ये आणि SNDT विद्यापीठाकडनं 1954 मध्ये. कोणती पदवी भेटली, डिलीट. यांच्या पदव्या विचारलेल्या आहेत, कोणत्या विद्यापीठाकडून भेटली आणि कधी भेटली. तर याच्यामध्ये कन्फ्युजन न करता पाठ करून घ्या. ही जी LLD पदवी भेटली त्यांना 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाकडनं भेटली. अच्छा, डिलीट ह्या 3 विद्यापीठाकडनं, पुणे, बनारस, SNDT, आणि LLD कुठनं, तर मुंबईकडनं. आता राष्ट्रीय सन्मान बघूया. त्यांना पद्मभूषण कधी मिळालं आहे, 1955 मध्ये. भारतरत्न कधी मिळालं, 1958 मध्ये. 1958 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, म्हणजे त्यांना 100 वर्ष कंप्लीट झाले होते. हे भारतातील नाही भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळाले. कधी, 100व्या वर्षी 1958 मध्ये. यावर प्रश्न विचारण्यात आलेले, तर हे लक्षात ठेवा. नंतर महर्षी कर्वे यांच्या इतर संस्था बघूया. महिला अध्यापन शाळा त्यांनी सुरू केली कधी, तर 1917 मध्ये. नंतर पुणे कन्याशाळा 1918 मधली, सातारा कन्याशाळा 1935, वाई कन्याशाळा 1949, महिला निवास 1960 मध्ये. हे सोडून आणखी एक लक्षात ठेवा की त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली ती टिळकांच्या जागेवर आले होते. तर महर्षी धोंडो केशव कर्वेंबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली. लेक्चर कसे वाटले हे कमेंटमध्ये कळवणे. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.